आता कशी गंमत आहे बघा ना, म्हणजे अदानीचा प्रकल्प होणार पण हे आमचे रस्त्याचं जे काही क्षेत्र राहणार. अशा प्रकारचं भावना, अशा प्रकारची गोष्ट या तालुक्यामध्ये जर होत असेल तर ते आम्ही कदापिही होऊन देणार नाही. हे जेव्हा प्रत्येक गावोगावी आणि ठिकठिकाणी जेव्हा त्या प्रकल्पाची माहिती काय मी घेत होतो तेव्हा आपल्या पश्चिम पट्ट्यातल्या लोकांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प आहे अशी ती प्रथम दर्शनी मी पाहिल्यानंतर ती बघितली आहे. आणि मग विकास जर करायचा असेल तर तो लोकांच्या हिताचा केला पाहिजे. लोकांना उद्ध्वस्त करून जर विकास करणार असेल तर तो विकास काय आम्हाला मान्य नाही. काय झाला तरी चालेल पण आम्हाला आमची जमीन, आम्हाला आमची घरं, आम्हाला आमची जी काही रीतिरिवाज आदिवासी समाजाचे असतील ते आम्ही काय आम्ही बोलणार नाही. त्याच्या आपण फॉलोच घेतो. कशा पद्धतीने ते पुढे वाटचाल करतात ते, त्यांच्या अधिकारी कशा पावलं उचलतात ते. तर एक माहिती मला अशी मिळाली आहे की तालुक्याच्या कारभाराने 1 कोटी रुपयाचे ऍडव्हान्स सुद्धा घेतलं नाही. म्हणजे किती वेदनादायक ही गोष्ट आहे. त्यांच्या जेव्हा आपण नेतृत्व करत असतो त्या आपल्या मायबापाचं रक्षण करण्याची भाषा नुसते मोठे मोठे करायचे आणि पैसे केले हम कुछ भी करे का हे चालणार नाही. तशीच गोष्ट आळायला नाही. टॉवर लाईनच्या प्रकल्पासाठी सगळ्या पक्षाची मिटिंग झाली. त्यामध्ये आताचे आमदार होते, मी होतो, माऊली खंडागळे होते, शरद नेते होते, सतीश शेरकर होते, आशाताई गुप्ते होते. ते म्हणजे काही झालं तरी तिथल्या शेतामधून 4 लाईन गेल्या एकाच गावात. 5वी जाऊन द्यायची नाही, काहीची तर आता ते फॉरेस्टच्या कडे जाऊन द्यायची, तिथं सर्वे करायला. पण गाड्याने 3 कोटी रुपये घेतले त्या शेतकऱ्यांच्या जमिनीतूनच ते लाईन दिली आणि त्याचे ठेकेदार सुद्धा यांचे बघर बसलेले आहे. म्हणजे किती अन्याय करतात लोकांवर हे आम्हाला मान्य नाही. पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी काही नुसते मिळवायला का? अजिबात नाही. आमच्या सोबत कितीतरी पैसे ठेवले काही जाणून दाखवली आम्ही तयार होणार नाही. जे आमचे आदिवासी भागातले पेटा क्षेत्रातले ज्या लोकांची भावना आहे, अहो खरे धरतीचे मालक कोण आहे? ज्या धरतीचं रक्षण करणारा कोण आहे? अजूनही माणूस आपल्या गेल्यानंतर आपण स्वर्गवासी काही ते म्हणत नाही. आपण काय म्हणतो? निसर्गाचं जतन आजपर्यंत कोणी केलं? या जगाचा जो ध्यास होत चाललेला आहे, म्हणतात जागतिक तापमान वाढले, निसर्गाचा लहरीपणा वाढलाय, अगदी पाऊस येणं, दुष्काळ येणं, वादळ येणं, हे कशामुळे झालंय? निसर्गाचा ऱ्हास. हे आता जगाला कळायला लागले. पण पूर्वीपासून या धरतीच्या मालकाने या निसर्गाचं जतन करणारे लोक आहे तर ते माझे आदिवासी बांधव आहे. आणि माझ्या आदिवासी बांधवांच्या जमीन राखण्यासाठी भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने कायदा केलेला आहे. आदिवासीची जमीन आम्ही घेऊ शकतो का? तुमच्याच घेऊ शकता पण ती पण परवानगी घेऊ शकता. का कायदा केला? निसर्गाचा ऱ्हास आदिवासी रासोड डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाचा ऱ्हास आदिवासी जमीन जर घेत गेलो त्यांच्या जमीन राहणार नाही, निसर्गाचा ऱ्हास होईल आणि अशा प्रकारचे डेव्हलपमेंट नाही होणार. करायचं ना ऊर्जा प्रकल्प सपाटीवर करा ना, पुढे करायचं कुठलाही करा, सौरचा करा, अणु ऊर्जाचा करा, हायड्रोचा करा, पण आदिवासींच्या जमिनीवर नाही. आदिवासींच्या विभागाचं सौंदर्य आणि त्याच्या सगळ्या गोष्टी हे जशा आता आहेत ते तशाच राहिल्या पाहिजे. नाहीतर आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार. आपली पोरं त्यांच्याकडे कामाला नोकरीला हे पद्धत चाललंय असं मी तरी होऊन देणार नाही. आणि जो हे करेल त्याला वटणीवर आणण्याचं काम आपल्याला करायचं. ठीक आहे, आपल्याला राजानुजा तिचा भाव झाला, बेचके साहेब 4 वेळा आमदार झाले, 2 वेळा तुमचा पराभव करायला लागला. आजच्या वेळच्या वेळेस पण प्रसंगाला काही सामोरं जावं लागलं. आपल्या एका पार्टीच्या 2 पार्ट्या झाल्या, ते आमची भावकी जमिनीवर वाद घेतला, ती उभी राहिली. म्हणून झालं असेल काय? पण याच्यामुळे आता याचाच काटा काढायचा, त्याचा करायचा तर चालणार नाही. शेवटी जिल्हा परिषद करताना
सुनबाईला केलं का नाही? पावकीला विद्यार्थी त्यांना सांगितले आता आमच्या तोडफोड करायची नाही, तुम्ही फक्त मार्गदर्शन करायचं आणि सगळे मुलं पण काय. पण आपल्या भांडणामुळं लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. शिकवण ह्या मातोश्री आणि सगळ्या ज्येष्ठ लोकांनी आपण दिली आहे. ठीक आहे, काळू शेट्ट भांडण होईल, मारुती शेट्ट होईल, शिवराम लांडेचं होईल, त्यांच्या निर्णय कार्यक्रमाला कुठे जायचं त्याच्यावर भांडणं होतील. हा गेला का तो गेला तसंही होईल. ह्या वादापायी खोटकर साहेब जे काही आपले हिरडाकार असेल, आपल्या इकडचं लोकांचं नुकसान असेल, हे होता कामा नये. ज्याची काळजी आपल्या घेतली पाहिजे ही शिकवण या मातेची आहे. तर ते खरी श्रद्धांजली. मी तुम्हाला या अवजडाच्या पवित्र भूमीमध्ये या पवित्र आपल्या चौकामध्ये नक्कीच सांगतो, एकमेकांच्या साथीने जे आपल्या तालुक्याचं भलं असेल, जे आपल्या लोकांचं म्हणणं असेल तेच होणार. कारण छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य जेव्हा स्थापन केलं तेव्हा माझा आदिवासी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर खांद्याला खांदा लावून होता. सर्व जाती धर्माचे लोक होते म्हणून हे स्वराज्य स्थापन करू शकले. म्हणून पुढे जात असताना आपल्याला तो लढा द्यायचा आहे. आणि तुमच्या आधी 2 पावलं हा वल्लभ शेठचा मुलगा अतुल बेटके असेल एवढं त्या निमित्ताने सांगतो. त्या मातेच्या प्रति भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी. खरंच खाली 2 दशक्या माहिती आहे आम्ही अमोल्य आम्ही ते करत आलोय. माझ्या प्रजने जिल्हा परिषदेचे सदस्य माहिती लांडे असतील, त्याचबरोबर अमोला लांडे त्याची रामटे रामटे या सगळ्यांच्या वतीने आमच्या समाजाच्या कुटुंबामध्ये जे नुकसान झाले त्याच्यामध्ये मी सहभागी आहोत. आम्ही त्या मातेच्या प्रति भावपूर्ण आदरांजली अर्पण करताना सांगतो. ओम शांती.